शरद पवारांचे मित्र आणि उद्योजक विठ्ठल मणियार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी. पाहूया. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूने. आता खरं तर त्यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उभे राहिलेत. याच्यामध्ये सगळ्यात मोठा धक्का बसला आहे तो खरं तर शरद पवारांना. खरं तर ते कोसळल्यासारखे झाले. त्यांचं आपण बोलणं जरी पाहिलं तर त्याच्यामध्ये कंप जाणवतो. आणि एकूणच आपण कुणाला गमावलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. एकूणच आपण जर पाहिलं तर पुढे काय परिस्थिती असेल, शरद पवार काय विचार करतायत, एकूणच आता ह्या राष्ट्रवादीच्या पार्टीच्या बाबतीत काय होईल, कारण एकत्रीकरणाच्या गोष्टी चालू असतानाच हा धक्का बसलेला आहे. शरद पवार यांचे जवळचे मित्र विठ्ठल शेठ मणियार हे माझ्यासोबत आहेत. शरद पवार यांची सावली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय सांगाल की काय आत्ता जी परिस्थिती ओढवली आहे खरं तर त्याच्यामधून बाहेर पडणं खूप कठीण आहे. पण शरद पवारांच्या तुम्ही जवळचे राहिलेले आहात, त्यांचे मित्र राहिलेले आहात. एकूणच अजित पवारांचा प्रवास असा कसा होता, म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही त्यांना पाहिले? एकतर हे इतकं अचानक घडलं आहे याची काही कोणीही कल्पना करू शकत नाही. आणि जसं आपण म्हणालात की हा धक्का सगळ्यांना बसला आहे तसा साहेबांचा बसणं स्वाभाविक आहे. कारण ते पवार आहेत, स्वतः घरचे असल्यामुळे. आणि काही वेळेला सुन्न असं होऊन जातं की हे कसं घडलं. परंतु हे सगळं घडल्यानंतर काही क्षणाच्या किंवा काही तासाच्या धक्क्यानंतर साहेबांनी स्वतःला सावरलं आणि सावरून हा विचार सुरू केला डोक्यामध्ये की याच्यातून आता आपल्याला पुढं जायला पाहिजे. जी गोष्ट घडून गेली आहे ती काही परत आणता येणार नाही, अजितला परत आणता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या डोळ्यापुढं पहिली सर्वात जी काही प्राथमिकता असेल किंवा आहे ती ही आहे की कुटुंबाला त्या धक्क्यातून बाहेर काढणं. एक ज्येष्ठ व्यक्ती या नात्यानं त्यांचं ते स्वतः असं मानतात की मी जर का ढासळलो किंवा मी जर का डिप्रेशनमध्ये आलो तर बाकीच्यांचं काय. विशेषतः आजीची मुलं आहेत, आजीची पत्नी आहे सुनेत्रा, ह्या सगळ्यांना कडं पाहून साहेबांनी स्वतःचं दुःख गिळलं असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आतून ते कोलमडले आहेत, चेहऱ्यावर दिसत आहे परंतु ते प्रकट करत नाहीत. ही एक त्यांची एक त्यांना मिळालेली, मी असं म्हणेन की देणगी आहे की हे सगळं त्यांना सहन करण्याची ताकद म्हणा किंवा त्यातून पुढं जाण्यासाठी स्थिर राहण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. दैवी देणगी आहे त्यांची ती. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची पहिली प्रायोरिटी जसं मी म्हटलं ती ही राहणार आहे कुटुंबाला. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं खरं तर जेव्हा अजित पवारांचं हे सगळी घटना कळली, संपूर्ण त्यांचा जीवनपट हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर आला. तुम्ही तर अगदी लहानपणापासून पाहिले, काय त्यांच्या आठवणी होत्या लहानपणापासून, तुम्ही त्यांना कसं पाहिले आणि खरं तर हे कणखर दादा कसे घडले? अजितचा जन्म 59चा आणि पवारसाहेब आणि मी एकत्र भेटलो ते 1958 साली ब्रहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिकायला एकत्र आलो होतो. तर त्या वर्षभरामध्येच त्या शरदरावांची माझी पहिली जी ओळख झाली ती विरोधातून झाली एकमेकाच्या. वर्गप्रतिनिधीची निवडणूक त्यांच्या विरोधात मी लढवली शहरातला प्रतिनिधी म्हणून. आणि ओव्हर एस्टिमेट शहरातल्या मंडळींना असतं खेड्यातला आलेला विद्यार्थी काय करणार वगैरे. आणि त्याच्यामध्ये मी इतकं सहजतेने ती निवडणूक घेतली. साहेबांनी प्रत्येक गोष्ट त्यांनी आयुष्यामध्ये सिरियसली घेतली, कारण त्यांना ते यश गाठायचं असतं की ध्येय गाठायचं असतं. त्यांनी असे कुठे कॉम्प्रोमाइजच नाही केले. निवडणूक 120 विद्यार्थ्यांची निवडणूक झालं, वोटिंग काउंटिंग झालं आणि 80% मतं पवारसाहेबांना पडली. मी हरलो. नॅचरली 2 दिवसाच्या डिप्रेशनमध्ये मी होतो, कारण कुठलाही माणूस निवडणूक हारली की त्याला जरा वाटतं की आता विद्यार्थी काय म्हणतील वगैरे. तिथून मैत्रीच वाढली. साहेब माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं की अरे तुला मला ध्येय एक आहे आपलं, विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करायची तुझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे. निवडणुकीत एक जण निवडून येतो, कारण एकाचीच पोस्ट होती ती. मी आलो,
पण याचा अर्थ तू हारला असं मानू नको. आपण दोघं मिळून आणखीन आपली टीम आहे ती सगळी काम करत राहू. आणि त्या माणसाने जो माझ्या पाठीवर हात ठेवला 1958 साली, तो 2026पर्यंत आणि पुढंसुद्धा मी असंच तोपर्यंत माझ्या पाठीवर त्यांचा हात निश्चित राहील. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचं माझं येणं त्या वर्षभरामध्येच इतकं वाढलं की आम्ही एक जीवस्य कंठस्थ मित्रासारखे झालो. त्यामुळे मग अनेक वेळेला म्हणजे साहेबांना व्यापारी दिवाळी खूप आवडायची. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीमध्ये ज्या वेळेला बारामतीला जायचं असेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साहेब बऱ्याच वेळेला माझ्या ऑफिसला दुकानात नानापेठेत माझं ऑफिस आहे, तिथं लक्ष्मीपूजन होतं, तिथं यायचे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की इतका घरोबा झालेला असल्यामुळे अजितच्या जन्मापासून तो बालपणापासून आम्ही घरातली सगळीच मंडळी त्याला बघत आली, तसं आम्ही बघत आलो. बालपणामध्ये काही फारसं मुलांकडं लक्ष जात नाही, ते कुटुंबाचं जातं. आमच्यासारखे कौटुंबिक मित्र असतात त्यांचं लक्ष तो जसा जसा पुढे मोठा होतो आणि काही क्षेत्रामध्ये कामाला येतो त्यावेळेला त्याच्याकडे लक्ष जायला लागतं. पण साहेबांनी हे सगळं करत असताना, शिक्षण चालू असताना दुर्दैवाने अजितचे वडील लवकर गेले. आणि लवकर गेल्यानंतर जे काही नीड्सं चाललेलं होतं त्यामध्ये साहेबांवर एक ॲडिशनल जबाबदारी आली, ती या 2 मुलांची, अजित आणि त्याचा धाकटा भाऊ श्रीनिवास. आणि साहेबांनी त्याच क्षणाला त्या 2 मुलांना संपूर्ण त्यांचं करिअर बनवायचा एक वसाच घेतला म्हणा. आणि वडिलांचं प्रेम जे त्यांना मिळालं नव्हतं किंवा थांबलं होतं ते त्यांनी दिलं, ते शेवटपर्यंत दिलं, अजितच्या जाण्यापर्यंत. अजित जरीच काका म्हणत असला तरी तो काकांना वडिलांच्या जागी मानत होता. आणि साहेब देखील पुतण्या म्हणून जरी अजितकडे बघत असेल तर तो माझा मुलगा आहे अशाच नात्यानं ते बघत होतं. वडील आणि मुलाचं जे नातं आहे ना, ते नातं त्या दोघांमध्ये सतत राहिलेलं होतं. निश्चित आम्हाला ते वेळोवेळी जाणवलंही. कारण आत्तासुद्धा मध्यंतरी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, आत्ता तर खरं तर ते एकत्र येण्याच्या चर्चासुद्धा चालू होत्या. अनेक कार्यक्रमांमध्ये सुद्धा अजित पवार ज्या पद्धतीने त्यांच्या जवळ जायचे, त्यांचा जो सन्मान करायचे, एकूणच त्यांचं जे नातं होतं ते सगळ्यांसमोर होतं. मात्र एकूणच सुरुवातीला जेव्हा अजित पवार हे सगळे कर्तृत्व घडवत होते त्याच्या पाठीशी शरद पवार कसे खंबीरपणे उभे होते, त्याच्या काही आठवणी? म्हणजे हा रिप झाल्यानंतर सुद्धा असं कधी काही दिसलं नाही की ज्याच्यामध्ये जाणवलंही नाही की काही कटुता मोठी निर्माण झालेली आहे. त्याचं कारण एक आहे की साहेबांना माहिती आहे की हा जिथं जाईल तो त्याची छाप पाडेल. तत्वतः विरोध होता. ही ज्या क्षेत्रामध्ये ज्या पार्टीबरोबर तू जातो आहेस त्या पार्टीबरोबर मी जाणं शक्य नाही आहे, माझ्या आयडिओलॉजीमध्ये ते बसत नाही. परंतु तू जातो आहेस त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केला, परंतु तो म्हणाला की जर का सत्तेत नसेल किंवा सत्ता नसेल तर आपल्याला लोकांची कामं करता येत नाहीत, डेव्हलपमेंटसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून मी जातो आहे. मी फुले आंबेडकरांचा जो वसा आहे तो सोडत नाही आहे. ज्यांच्याबरोबर आहे म्हणून मी त्यांची वस्त्र अंगावर चढवत नाही आहे, अशी त्याची भूमिका होती. आणि त्या भूमिकेतून गेल्यानंतर साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, तुझा मार्ग आहे, तुझ्या मार्गाने तू जा, पण जे करशील ते राष्ट्राच्या हिताचं कर, राज्याच्या हिताचं कर, लोकांच्या हिताचं कर, अशा भावनेतून तो करत राहिला. त्यामुळे त्या जाण्याने दोघांमध्ये कुठला असा दुरावा निर्माण झालेला नाही किंवा दिसत नाही, नव्हताही. तो हा जो दुरावा दिसतो किंवा जाणवतो तो माफ करा पण मीडियामधनं निर्माण होतो किंवा पॉलिटिकल सर्कलमधनं तो निर्माण होतो, जो तुम्हाला प्रसारित करावा लागतो. परंतु प्रत्यक्षात मी त्यांच्या कुटुंबामध्ये ज्या वेळेला बघतो त्यावेळेला त्यांचं प्रेम कोणाचंही एकमेकाबद्दल तसूभरही कमी झालेलं नाही. निवडणुका लढले एकमेकाविरुद्ध, सुनेत्राच्या विरुद्ध सुप्रियाच्या विरुद्ध सुनेत्रा उभी राहिली किंवा अजितच्या विरुद्ध युगेंद्र त्याचा पुतण्या उभा राहिला. ते राजकीयदृष्ट्या काही गोष्टी त्यांना वाटलं कराव्यात, केल्या, परंतु त्याच्यामुळं त्यांच्या घरामध्ये काही असं दुरावा निर्माण झाला आहे संबंधामध्ये असं नाही झालं.
निश्चित. मात्र अजित पवारांच्या मनात कुठेतरी सल होती का, की मला वेगळी भूमिका घ्यावी लागली आणि शरद पवारांच्या खरं तर मला जवळ जायची इच्छा आहे, असं ते कधी बोलून दाखवत होते तुमच्याकडे किंवा असं काही? झालं होतं हे ज्या वेळेला त्यांनी वेगळे चूल मांडली आपल्या राजकारणातली, त्यानंतर 2-3 महिन्यांनी तो माझ्याकडे आला आणि मला त्यांनी सांगितलं की काका, पार्टी आम्ही सगळ्यांनी एकत्र राहणं मला गरजेचं वाटतं आहे आणि साहेबांनी यावं आमच्याबरोबर, माझ्याबरोबर, आमच्या पार्टीबरोबर, आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. हे तुम्ही त्यांचे जवळचे मित्र नात्यानं सांगू शकाल आणि राजकारणाशी तुमचा तसा काही डायरेक्ट संबंध नसल्यामुळं तुम्ही जे साहेबांना सांगाल त्याच्यावर साहेब विचार करू शकतील सिरियसली असं आम्हाला वाटतं आहे. अंकुश काकडे हे राजकारणात जरी असले तरी साहेबांचे खूप जवळचे आणि अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावरही साहेबांची श्रद्धा आणि प्रेम आणि विश्वास आहे. तर तो तुम्ही आणि जे अंकुश काकडे साहेबांना भेटून जर तुम्ही दोघांनी सांगितलं तर साहेबांना कदाचित ते विचार करतील असं मला वाटतं आहे. म्हणून त्यांनी मला विनंती केली होती. मी अंकुश काकडेंनी तर साहेबांना पत्र लिहिलं होतं, सुप्रियाला आणि साहेबांना. पण मला पत्र लिहायची काही गरज नाही, कारण साहेबांना मी वरच्यावर इथंच वरच राहतात, त्यामुळं आमची भेट होत राहते काही ना काही निमित्तानं. त्यांच्या काही संस्थावर मी काम करतो, त्या संस्थांची कामं आम्ही डिस्कस करत असतो. तर साहेबांना मी सांगितलं देखील की साहेब, अजितचं माझं बोलणं झालं आणि त्याची अशी इच्छा आहे. साहेबांनी शांतपणानं ऐकून घेतलं. 2 प्रश्नही विचारले की काय एक्झॅक्टली त्याचं म्हणणं आहे, काय त्याचं प्रपोजल आहे वगैरे असं. मला जेवढं अजितनी सांगितलं तेवढं मी साहेबांना सांगितलं. साहेब म्हणले ठीक आहे. आणि पुढं नंतर माझा विषय तिथंच संपतो, कारण राजकारणमध्ये मी काही भाग घेणारा माणूस नाही. माझी व्यक्तिशः काही राजकीय मतं आहेत, परंतु ती मी पब्लिकली सांगत नाही, कारण मी सांगितलेलं मत साहेबांचं मत समजलं जातं आणि तर काहीतरी आणखी नवीन त्यातनं निर्माण होऊन याची काळजी मी घ्यायचा प्रयत्न करतो. तर पुढं मग त्या गोष्टीला चालना मिळाली आणि काही अंशी असं जाणवायला लागलं होतं या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनच्या आधी की आता हे जुळतंय आणि कदाचित होईल. तशी मला वाटतं काही स्टेटमेंट काल जयंतराव पाटलांनी पण दिलेलं होतं की आमचं बोलणं झालं आणि आम्ही खूप जवळ त्या विषयावर आलेलो आहोत. परंतु नियतीला काही वेगळंच अपेक्षित होतं, अचानक अजितचं घडलं. ती चर्चा तिथं आत्ता थांबलेली आहे, पुढं माहीत नाही काय. निश्चित. मात्र आता चर्चा थांबली आहे म्हणताय तुम्ही, पण कशा पद्धतीने आता हे सगळा प्रसंग घडल्यानंतर खरं तर आता एकत्र येण्याचीच गरज आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की शरद पवारांना आता पुढे येऊन हे सगळं सांभाळावं लागेल, त्याची मोड बांधावी लागेल, त्या दृष्टिकोनातून शरद पवार काही बोलतायत आता की आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन पुढे जावं लागेल, किंवा याच्यामध्ये कोणी असं झारीतला शुक्राचार्य आहे का यांना एकत्र येऊ देत नाही? ते मला सांगता येणार नाही, परंतु आज या विषयावर साहेब विचार करतात ते असं मला वाटत नाही, कारण त्याची मनस्थिती आता वेगळी आहे. दुसरा भाग राहिला की अजित गेल्यानंतर त्या पार्टीमधले कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेतेसुद्धा सैरभैर झालेले आहेत. त्यांनाही काही सुचतं आहे किंवा सुचतं असं दिसत नाही आहे. आजच्या बातम्यावरनं तर असं दिसतं आहे की सुनेत्राला त्यांनी प्रपोज करतायत किंवा मागणी करतायत. कितपत सत्य आहे काय माहीत नाही, मी जसं इतर लोक बघतात तसं टी व्हीवर बघतो आहे. परंतु त्यांच्या पार्टीमध्ये साहेब काही रस घेतील अनलेस त्यांना त्या पद्धतीने कोणी विचारणा केली. आणि ती अशी विचारणा कशी करतील? ज्या वेळेला 2 पार्ट्या वेगळ्या आहेत त्यावेळेला आमच्या पार्टीमध्ये तुम्ही आम्हाला गाईड करा असं सांगण्यापेक्षा ते पार्टीत मर्जच होतील ना. कदाचित असंही सांगू शकतील की साहेबांच्या पार्टीत मर्ज व्हा, पण ती शक्यता जर तरची आहे. ह्या आपण ज्या विचारलेलं त्या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही, कारण आज तशी परिस्थितीच नाही. जर तरचं काय सांगणार राजकारणामध्ये आपण? जोपर्यंत तुम्हाला फॉर्मली माहीत नाही काय चर्चा चालू आहे किंवा चालू आहे का नाही इथपासून
जर शंका असेल तर त्याच्यावर अंदाज काय बांधणार? नाही, मात्र आत्ता जसं आपण पाहिलं की काल सगळे जे काही विधी झाले त्याच्यानंतर बऱ्यापैकी चर्चा चालू झाल्या. आत्तासुद्धा म्हणजे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवा म्हणून देखील मागणी होते. एकूणच आता ज्येष्ठ सगळे जे नेते आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटांचे त्यांना मुंबईला बोलवलेलं आहे. आत्ता त्या हालचाली चालू आहेत. पण अशा वेळेस शरद पवार काय विचार करत असतील की कशा पद्धतीने आता पुढे जायला हवं? कारण बी जे पीच्या सोबत राहूनसुद्धा अजित पवार एक वेगळी भूमिका घेत होते नेहमी. तर एकूणच तुम्हाला काय वाटतं की काय विचारसरणी असेल आणि अजित पवारांची काय विचारसरणी? साहेबांना विचार करायचं काही कारणच नाही, कारण साहेबाची पार्टी त्यांची चाललेली आहे, त्यांचे लोक काम करत आहेत. त्यांच्या पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा विषय असा नाही आहे की ज्याच्यावर चर्चा करण्याची गरज आहे. साहेब आपली पार्टी बांधत आहेत. त्यांच्यात जे सहकारी सिनियर आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, ते नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या, कॉर्पोरेशनमध्ये सहभाग आहे, जिल्हा परिषदेलाही करत आहेत. सर त्यांच्या पार्टीचं काम इकडं काही झालं आहे म्हणून कुठं थांबलेलं नाही आहे. नाही, निश्चित. मात्र दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी चर्चा चालू होती, कुठेतरी अजित पवारांची सुद्धा ही शेवटची इच्छा असेल की दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात. त्या दृष्टिकोनातून घरातून काही प्रयत्न होईल? आता त्याच्यासाठी वेळ जाईल. काय कुठल्या बाजूनी कशा पद्धतीचं प्रपोजल येईल हे आज कसं सांगणार मी? मला तर सांगणंच शक्य नाही, कारण त्याच्यामध्ये मी नाही आहे. त्या संपूर्ण विषयामध्ये माझा सहवास हा 0% आहे. त्यामुळं मी आमच्यासारख्या सर्वसामान्यांसारखा अंदाजच बांधू शकतो ना, आणि त्या अंदाजाला काही बेस नाही ना. नाही, निश्चित. मात्र ज्या पद्धतीने पाहतो आहोत आपण की शरद पवार स्वतः त्या एअरपोर्टवर गेले, त्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, त्यांनी विचारलं अजितची कुठे घटना घडली, एकूणच काय. त्यावेळेस शरद पवार तुमच्याशी काय बोलले पहिल्यांदा ही घटना कळाल्यानंतर, आणि एकूणच सगळा घरामधलं हे जे वातावरण होतं ते काय होतं? साहेबांचं माझं ते ॲक्सिडेंट झाल्यानंतर भेट झाली, बोलणं नाही झालं. मी जवळ होतो त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला साहेब गेले मुंबईवरून जाऊन, आणि मी त्यांच्यानंतर पोचलो. मी देखील हॉस्पिटलमध्ये होतो. सगळे नेते बसले होते, सगळे निस्तब्ध होते. काय बोलणार एवढ्या मोठ्या माणसाला, जे शांतपणानं बसलेले आहेत, त्या माणसाला म्हणजे कन्सोलेशन काय देणार? आमच्यासारखा माणूस काही देऊ शकत नाही. पण हा एक मोठा धक्का होता. धक्का व्हायच ना, फार मोठा धक्का होता. त्यामुळे त्यांच्याबरोबर राहणं एवढंच महत्त्वाचं होतं. त्यांना एकलेपणा जाणवू नये एवढीच भूमिका आमची त्या काळामध्ये 2 दिवस राहिली. आता हळूहळू जसं साहेब त्याच्यातून थोडे बाहेर येतील, मग त्यांच्याशी बोलणं होऊ शकतं. कुटुंबाबद्दल माझा तर विषय कुटुंबापुरता मर्यादित राहणार आहे. राजकारण मी त्यांच्याशी चर्चा करत नाही, कारण तो माझा विषयच नाही. मी शरद पवारांना इतके वर्ष पाहत आहे, नेहमीच ते वेगवेगळ्या याच्यातून उभारी घेतली त्यांनी. म्हणजे त्यांचं स्वतःचं आरोग्य पण असेल किंवा याच्यात तुम्हाला काय वाटतं पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने शरद पवार उभे राहतील या सगळ्याच्यात? ते तसेच उभे राहतील. साहेब मोडलेले नाही आहेत. साहेबांमध्ये हिंमत आहे, विल पॉवर आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्ताच्या थेंबामध्ये त्यांच्या दृष्टीने कॉमन माणसाचं भलं कसं होईल आणि डेव्हलपमेंट कशी करता येईल, ही डेव्हलपमेंट प्रोडक्टिव्ह माइंड आहे साहेबांचं. त्यामुळं त्या सगळ्या, जसं मी आता उदाहरण देईन की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवीन आता शिक्षण प्रणाली येते आहे, ती साहेबांनी सर्वात पहिल्यांदा सुरुवात केली आहे महाराष्ट्रामध्ये. कदाचित आम्ही पहिले असू, आम्ही म्हणजे मी विद्या प्रतिष्ठानशी संबंधित असल्यामुळं आम्ही म्हणतो आहे, परंतु साहेबांनी पहिली तिथे योजना आणली. आम्ही 70 कोटी खर्च करून इमारत बांधली. 15-20 दिवसापूर्वी अदानींनी त्याचं उद्घाटन केलं. तेव्हा अशा डेव्हलपमेंटच्या कामामध्ये साहेबांना अधिक वेळ द्यावा लागतो आहे. म्हणजे त्या बिल्डिंगच्या कामासाठी एकदम अचानक डोक्यात यायचं आणि गाड्या लावा, चला 1 तासात बारामतीला निघायचं आहे, ती पाहणी करून पुन्हा मुंबईला जायचे. याचा अर्थ त्यांना त्या कामामध्ये खूप वेळ द्यायचा आहे. देऊ शकतात ते. अनेक संस्था उभ्या केलेल्या आहेत. राजकारण हे एवढंच साहेबांचं एम नाही आहे. तुम्ही बघाल की शिक्षण क्षेत्रामधल्या संस्था, तो विद्या प्रतिष्ठान आहे, रयत आहे, पॉवर पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, जी सुप्रियाचं ट्रस्ट आहे, त्याच्याच एज्युकेशनचं काम आहे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट साहेबांनी उभा केला आहे बारामतीचा, तो आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, साखरेच्या ह्याच्यात काम करत, ती आहे. नेहरू सेंटर आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आहे.
ह्या सगळ्या महत्त्वाच्या संस्थांवर साहेब अध्यक्ष आहेत आणि ॲक्टिव्ह अध्यक्ष आहेत. म्हणजे फॉर द नेमसेक साहेब अध्यक्ष नाही आहेत. प्रत्येक संस्थेमध्ये साहेब प्रत्येक वेळ देतात, लक्ष घालतात, अडीअडचणी सोडवतात, डेव्हलपमेंटचं लक्ष घालतात. सो राजकारणाव्यतिरिक्त राजकारणाच्या कैक पटीने काम साहेबांकडं आहे. साहेबांना 24 तास पुरत नाहीत एवढं काम त्यांच्याकडे आहे. त्यामुळं फालतू गोष्टीमध्ये साहेबांचा वेळ स्वतः घालवत नाहीत, विचारही करत नाहीत. समोर आलेल्या गोष्टीचं निराकरण करणं, त्यातनं मार्ग काढणं हे मात्र त्यांना करावं लागतं आणि ते फार सुबकतेनं करतात. हा मला अनुभव आहे त्यांच्या बाबतीत. निश्चितच आता घडलेल्या घटनेतून खरं तर मार्ग काढणंच गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने ही घटना घडली, अगदी शेवटाकडे आपण येतो आहे की तुम्ही अजित पवारांना लहानपणापासून पाहिले. खरं तर जसं शरद पवारांना धक्का बसले तसं तुम्हालाही बसलं. तुम्ही एकूणच आता अजित पवारांनी ज्या पद्धतीने विकासाचा हा सगळा सपाटा चालवला होता शरद पवारांच्या पाठीमागे, एकूणच याच्याकडे कसं पाहताय की पुढे बारामतीचा विकास थांबेल की राष्ट्रवादीचं पुढचं काय भविष्य, काय सांगाल? थांबणार नाही मला खात्री आहे. कारण साहेबांनी ज्या वेळेला एक दृष्टी आहे साहेबांकडे, कर्तृत्ववान व्यक्तीला संधी देणं हे साहेबांचं तत्त्व आणि कर्तृत्ववान व्यक्ती शोधणं हे साहेबच करू शकतात. ते स्वतः जोहरी असतो ना, हिरा पारखतात तसे साहेब कार्यकर्त्यांना पारखतात. अजितला पारखलं त्यांनी. त्यानंतर कुटुंबातलाच व्यक्ती म्हणून घ्यायचा असेल तर सुप्रिया आज गेले 4 टर्म पार्लमेंटमध्ये काम करते. आपण तिचा परफॉर्मन्स बघतो, किती उत्कृष्टपणानं ती मांडते. संसदपटू म्हणून तिला कंटिन्युअस 6 वेळेला मिळालं आहे. रोहित उभरता कार्यकर्ता नेता होऊ शकतो. युगेंद्र पवारला राजकारणामध्ये रस आहे. तो कितपत पुढे डेव्हलप होईल, कसं जाईल, साहेब जोगतील. आणि जर त्याच्यात कर्तृत्व असेल तर तो त्यांचा नातू आहे, पुतणे आहे, मुलगी आहे किंवा आणखीन कोणी नात्यातलं आहे, हे सेकंडरी होतं. कर्तृत्वाला साथ देणं, कर्तृत्वाला संधी देणं आणि त्याच्याकडून सामाजिक, राजकीय ज्या ज्या क्षेत्रात त्याला टाकलं असेल त्या क्षेत्रामध्ये तो चांगलं काम करतो आहे आणि त्या क्षेत्राची डेव्हलपमेंट करतो आहे हे पाहणं, हे साहेबाचं नेहमी सुकाणू हातात धरून साहेब चालतात. आणि त्या पद्धतीने आजपर्यंत त्यांना 99% सक्सेस मिळालेला मला दिसतो. त्यामुळे अजित गेल्याचं पोकळी डेफिनेटली आहे. दुसरा अजित निर्माण होईल का न होईल याचं उत्तर आज नाही देता येणार. आज पटकन म्हणाल तर नाही होणार असंच उत्तर येईल. परंतु हळूहळू का होईना त्याची जागा कोणीतरी घेणारा निर्माण होईल याचं साहेबांनाही कॉन्फिडन्स आहे, मलाही तसं वाटतं. तर हे होते विठ्ठल शेठ मणियार, जे खरं तर शरद पवारांचे अत्यंत जवळचे मित्र, गेले अनेक वर्ष त्यांच्यासोबत राहिलेले. आणि एकूणच आत्ताचा जो सगळा प्रकार घडला आहे त्याच्यामुळे संपूर्ण राज्याचं नव्हे देशाचं लक्ष लागलेलं आहे की आता राष्ट्रवादी एकत्र येणार का, पुढे याचं काय भविष्य. एकूणच ज्या पद्धतीने अजित पवार विकास कामांच्या बाबतीत एक चांगले युगपुरुष म्हणावे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, त्या पद्धतीने काम करत होते. एकूणच त्यांचा विकास कामांचा जो झपाटा होता तो मोठा होता. मात्र आता हा सगळा जो काही विकास कामांचा वेग आहे तो तसाच राहील का, राष्ट्रवादी पुढे काय भविष्य असेल, या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपण त्यांच्याकडून जाणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्याला अनेक प्रकारे याच्यामध्ये शरद पवार हे या गोष्टीतून कसे खंबीरपणे उभे राहतील हेच पुन्हा एकदा आपल्याला स्पष्ट करून सांगितलेले. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आपण ही राष्ट्रवादी पुन्हा उभी राहिलेली पाहू आणि बारामतीचा विकास देखील थांबणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.